नमस्कार. आज आपण पाहणार आहोत संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCच्या भारतीय वनसेवा 2026च्या भरतीबद्दल. चला तर या महत्वाच्या संधीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जागा किती आहेत? तर ऐका, UPSCनं भारतीय वनसेवेसाठी तब्बल 80 जागा जाहीर केल्या आहेत. हो, 80 अधिकारी पदांसाठी ही भरती होणार आहे. आता जागा तर कळल्या, पण या पदांसाठी अर्ज कोण करू शकतं? म्हणजे नक्की पात्रता काय लागते? चला तेच पाहूया. बरं, तर पात्रतेचे मुख्यत्वे 2 भाग आहेत. पहिला आहे शिक्षण. इथे वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र ह्यांसारख्या विषयांपैकी किमान एक विषय घेऊन पदवीधर असणं आवश्यक आहे. थोडक्यात सायन्स किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड हवा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वय. 1 ऑगस्ट 2026ला वय 21 ते 32 वर्षांच्या आत असायला हवं. पण थांबा, वयोमर्यादेत काही उमेदवारांसाठी सवलत सुद्धा आहे. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. जे उमेदवार SC ST प्रवर्गात येतात त्यांना 5 वर्षांची सूट आहे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही सूट 3 वर्षांची आहे. म्हणजे त्यांना वयाच्या वरच्या मर्यादेत ही सवलत मिळेल. ठीक आहे, पात्रता समजली. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारखा. ह्या तारखा अजिबात चुकायला नको, त्यामुळे त्या नीट लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहूनच ठेवा. तर बघा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2026 आणि वेळ पण लक्षात ठेवा, संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच. त्यानंतर वेबसाईट बंद होईल. आणि पूर्व परीक्षा कधी आहे? तर ती आहे 24 मे 2026ला. या दोन्ही तारखा खूप महत्वाच्या आहेत. ओके, तर पात्रता आणि तारखा दोन्ही गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत. पण आता प्रश्न उरतो की अर्ज करायचा कसा, प्रोसेस काय आहे? एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा, अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त एकच जागा आहे आणि ती म्हणजे UPSCचं अधिकृत ऑनलाईन पोर्टल upsconline.nic.in. दुसरं कुठेही अर्ज करायचा प्रयत्न करू नका, कारण ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. ही प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी अर्थातच त्या अधिकृत पोर्टलवर जायचं आहे. तिथे गेल्यावर ऑनलाईन फॉर्म भरायचा, मग जे काही अर्ज शुल्क आहे ते भरायचं आणि सगळ्यात शेवटी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सबमिट करायचा. झालं. आता बोलूया अर्जाच्या फी बद्दल. तर जनरल आणि OBC उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये फी आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे महिला उमेदवार, SC ST आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतीही फी भरायची नाहीये. त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. चला, तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते एकदा पटकन आठवून घेऊया, म्हणजे सगळे महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात येतील आणि मग पुढचं पाऊल काय टाकायचं हे ठरवता येईल. तर मग लक्षात काय ठेवायचंय? भारतीय वनसेवा परीक्षा 2026. जागा आहेत 80. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि परीक्षा होणार आहे 24 मे 2026ला. आणि हे सगळं करायचं कुठे? तर upsconline.nic.in या वेबसाईटवर. हे मुद्दे अजिबात विसरायचे नाहीत. आता सगळी माहिती तर आपल्या समोर आहे. जागा, पात्रता, तारखा, सगळं काही. आता फक्त एकच प्रश्न उरतो की करिअरला एक नवी दिशा देणारी हीच ती संधी आहे का ज्याची इतके दिवस वाट पाहिली जात होती?